नमस्कार, मी डॉक्टर ज्ञानेश्वर. आज आपण कॅन्सर सिरीज याविषयी थोडक्यात बोलणार आहोत. तर आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर अनुप तामणकर सर. नमस्कार. पुण्यातील कॅन्सर शल्यविशारद तज्ज्ञ आहेत सर. तर आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे की गुदद्वार आणि मोठ्या आतड्याचं कॅन्सर याविषयी सर थोडंफार तुम्ही थोडक्यात सांगा. नमस्कार मित्र. गुदाशयाचा कॅन्सर आणि मोठ्या आतड्याचा कॅन्सर हा सद्यस्थितीला अतिशय गहन प्रश्न बनलेला आहे. दिवसेंदिवस याचे रुग्ण वाढत आहेत. आम्ही आठवड्याला बरेचसे पेशंट्स या कॅन्सरचे पाहतो. तर थोडक्यात तुम्हाला सांगायचं तर आपल्या आतड्याची रचना अशी आहे की आतडं सुरू होतं अन्ननलिकेपासून, त्यानंतर येतं जठर, त्यानंतर येतं छोटं आतडं आणि मग मोठं आतडं सुरू होतं. हे मोठ्या आतड्याचं जे आहे त्याचा जो शेवटचा हिस्सा आहे त्याला आपण गुदाशय म्हणतो आणि ह्यातून गुदद्वारामार्फत विष्ठा विसर्जित केली जाते. तर या गुदाशयाला इंग्लिशमध्ये रेक्टम म्हणतात आणि मोठ्या आतड्याला इंग्लिशमध्ये आपण कोलॉन म्हणतो. तर हे जे कोलोरेक्टल कॅन्सर्स आहेत हे ह्याच्याबद्दल माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचणं अतिशय महत्वाचं आहे. कारण ह्याची जी ट्रीटमेंट आहे ती थोडीशी कॉम्प्लेक्स आहे. त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टींचा आपल्याला उहापोह करावा लागतो आणि वापरही करावा लागतो. त्यामुळं योग्य ट्रीटमेंट मिळणं ह्याच्यामध्ये हे अतिशय महत्वाचं आहे की जेणेकरून सर्वोत्तम आपल्याला रिझल्ट ह्याच्यातून मिळू शकतो. ओके सर, ह्याची सर्वसाधारण लक्षणं काय असू शकतात? म्हणजे आता लक्षणं हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. कारण की ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं जे सिम्पटम आहे ते आहे की संडासावाटे रक्त वाहणं, की ही अतिशय कॉमन कंप्लेंट आहे. आणि दुर्दैवानं प्रॉब्लेम असा आहे की आपल्या देशामध्ये पाईल्स, फिशर आणि फिस्चुला याचा लोकांच्या वरती अवडंबर एवढं जास्त आहे की हे जे पेशंट्स असतात, दुर्दैवी पेशंट्स, ते वर्षानुवर्ष आणि महिनोन्महिने पाईल्स, फिशर, फिस्चुलाच्या नावाखाली या जे रेक्टम मधनं ब्लिडिंग होतं त्याची ट्रीटमेंट त्यांची चालू असते. आणि ह्याची परिणती अशी होते की हा आजार फोफावायला वेळ मिळतो आणि तो ऍडव्हान्स स्टेजमध्ये पोहोचतो. त्यामुळं जर संडासावाटे रक्त वाहत असेल किंवा संडास करताना दुखत असेल तर योग्य तज्ञांकडे जाऊन, एस्पेशली सर्जन किंवा ऑन्कोसर्जनकडे जाऊन एकदा त्याची चाचपणी होणं अतिशय गरजेचं आहे. दुसरी गोष्ट ही असू शकते की याच्यामध्ये जर आजारामुळे आतडं अरुंद झालं तर कॉन्स्टिपेशन ही एक समस्या उद्भवू शकते की ज्याच्यामुळे संडास करताना त्रास होणं, कडक संडास होणं किंवा पोट फुगणं, उलट्या होणं अशा पद्धतीचे लक्षणं दिसू शकतात. पण हा आजार जर रेक्टम मधून वाढला आणि इतर शरीरात पसरला, समजा लिव्हरमध्ये पसरला किंवा लंगमध्ये पसरला, तर त्याच्या इन्व्हॉल्वमेंटमुळे सुद्धा वेगळ्या पद्धतीची लक्षणं दिसू शकतात. जसं की कावीळ होणं किंवा खोकला येणं, खोकल्यातून रक्त पडणं अशा गोष्टीही दुर्मिळरित्या दिसू शकतात. त्यामुळं माझं सर्व दर्शकांना हेच सांगणं आहे की संडासावाटे रक्त वाहणं ही जरी वरवर पाहता अतिशय साध्या पद्धतीची कंप्लेंट असली तरी त्याला हलक्यात घेऊ नये आणि वेळोवेळी योग्य तज्ञांना दाखवलं पाहिजे. सर, ह्या आजारामध्ये काही वयाची काही हे आहे का मर्यादा, की कोणत्या वयापासून स्टार्ट होऊ शकतो? म्हणजे असं आहे याच्यामध्ये की सर्वात कॉमन जो एज ग्रुप आहे ज्याच्यामध्ये आम्हाला हा आजार मिळतो तो आहे साधारण 40 पासून ते 60 पेशंटचा अभ्यास केला होता की, आणि दुर्दैवानं आणि आमच्या सरप्राईज साठी म्हणून आम्हाला असं दिसलं की भारतामध्ये हे जे ऍव्हरेज एज आहे ते ऍक्च्युअली तरुण वयाकडे जास्त आहे. त्यामुळे आमच्याकडे बऱ्याच वेळेला 25शीतले, 30शीतले, 35शीतले पेशंट सुद्धा येतात की जी थोडीशी आपल्यासाठी चिंतेची बाब आहे. आणि त्यांच्यामध्ये जो आढळणारा जो सबटाईप आहे रेक्टल कॅन्सरचा तोही थोडासा अग्रेसिव्ह टाईपचा असतो की ज्याच्यामध्ये शरीरात पसरण्याची शक्यता जास्त असते किंवा वारंवार उद्भवण्याची शक्यता सुद्धा जास्त असते. त्यामुळे थोडंसं याबद्दल आपल्याला सर्वांना काळजीपूर्वक राहणं गरजेचं आहे. ओके सर, आपण ह्याच्यामध्ये काही इन्व्हेस्टिगेशन जे प्रायमरी आहेत ते काय काय करू शकतो त्याविषयी थोडंसं सांगा. म्हणजे कसं आहे की सर्वात पहिली जी पायरी आहे आपल्या या सगळ्या ट्रीटमेंटच्या तपासण्याची ती आहे एखाद्या तज्ञानं आपल्याला तपासणं. त्यामुळे युजली गुदद्वारामार्फत एक तपासणी केली जाते ओपीडी बेसिसवरती आणि त्याच्यामधून एक प्रिलिमिनरी आयडिया आपल्याला येते की एक्झॅक्टली कुठं आजार असेल आणि काय असेल. पण ह्याला अजून चांगल्या रीतीनं बघण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट असते ती दुर्बिणीद्वारे तपासणी की ज्याला आपण कोलोनोस्कोपी म्हणतात, की ज्याच्यामध्ये आपण गुदद्वारामार्फत एक दुर्बीण आपण मोठ्या आतड्यामध्ये घालतो आणि संपूर्ण मोठं आतडं जे आहे ते आपण तपासून घेतो. याचं कारण असं आहे की जरी आज आपल्याला माहित असलं की रेक्टम मध्ये कॅन्सर आहे तरी पण साधारण 4 ते 5% लोकांच्या मध्ये एकाच वेळेला मोठ्या आतड्यामध्ये 2-3 वेगवेगळ्या ठिकाणी कॅन्सर उद्भवत असू शकतो की जे आपल्याला आधीपासून माहित असणं अतिशय गरजेचं आहे.
त्यामुळे कोलॉनोस्कोपी आणि त्याच्या मार्फत एक छोटंसं ट्युमरचं सॅम्पल काढणं, ज्याला आपण बायोप्सी म्हणतो, ही अतिशय महत्वाची आहे. आता ही झाली आपल्याला एक्झॅक्टली आजार आहे कुठं हे कळण्याची टेस्ट. पण ह्याच्या पलीकडे आजार बाहेर किती मोठा आहे, शरीरात कुठं काय पसरलाय का नाही पसरलाय हे कळणं अतिशय गरजेचं असतं. म्हणजे काय त्याच्या स्टेजेस असतात त्या, याला आपण स्टेजिंग म्हणतो. तर याच्यासाठी आपल्याला सर्वात पहिली गोष्ट लागते ते आहे ओटीपोटाचा MRI, ज्याला आपण MRI पेल्विस म्हणतो. आणि त्याच पद्धतीनं छाती आणि वरच्या पोटाचा CT स्कॅन, की ज्याच्यामध्ये आपल्याला एवढी आयडिया येऊ शकते की आतमधल्या कुठली अवधानं वगैरे काही वाढली आहेत का नाही, किंवा लिव्हरमध्ये काही आजार पसरलाय का, किंवा फुफ्फुसात गेलाय का, हाडामध्ये गेलाय का, याची एक फेअर कल्पना आपल्याला येते. त्याच पद्धतीनं MRI जो करतो आपण, त्याच्यामध्ये हे कळतं की जो ओटीपोट आहे ज्याच्यामध्ये इतरही अवयव आहेत, म्हणजे मूत्राशय येतं, महिलांमध्ये गर्भाशय येतं, योनिमार्ग येतो, तरी आणि माकड हाड येतं. तर ह्याच्या बरोबर ह्या रेक्टल कॅन्सरचे रिलेशन्स काय आहेत हे आपल्याला आधीपासून जाणं अतिशय गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं जो गुदद्वाराचा स्नायू आहे किंवा झडप आहे, ज्याला आपण एनल कॅनल म्हणतो, तर या एनल कॅनलमध्ये काही इन्व्हॉल्वमेंट आहे का नाही रेक्टल कॅन्सरची, ते आधीपासून माहित असणं अतिशय महत्वाचं आहे, कारण याचे दूरगामी परिणाम ट्रीटमेंटमध्ये होतात. ओके. आणि ह्या गुदद्वाराच्या आजारामध्ये सर काही आपल्याला उपचार जे आहेत प्रायमरी लेव्हलचे, ते काय करू शकतो आपण? म्हणजे आता कसं आहे की साधारण गेल्या 30-40 वर्षांमध्ये गुदद्वाराचा जो कॅन्सर किंवा गुदाशयाचा जो कॅन्सर आहे, तर ह्याच्या ट्रीटमेंटमध्ये बऱ्यापैकी मूलगामी परिणाम बदल झालेले आहेत. तर मी तुम्हाला सांगायचं तर 20 वर्षापूर्वी आमच्यातलेच सर्जन्स सगळ्या पेशंटचं सुरुवातीला ऑपरेशन करत होते. पण हळूहळू काही अजून मोठे स्टडीज अवेलेबल झाले, रेडिएशनची टेक्निक जास्त सुधारली, किमोथेरपी जास्त इफेक्टिव्ह अवेलेबल झाली, की ज्याच्यामुळं गेल्या 20 वर्षापासून आपलं जे रेक्टल कॅन्सरची ट्रीटमेंटची पद्धत आहे ती बदलली. त्यामुळे मेजॉरिटी रेक्टल कॅन्सर जे आहे ते सद्यस्थितीला आम्ही सुरुवातीला किमोथेरपी आणि रेडिएशन करतो, त्याला छोटं करतो आणि मग ऑपरेशन करतो. आणि त्याच्यानंतर हे एकदा सगळं झालं की मग जी नॉर्मल किमोथेरपी असते, जी सलाईन मार्फत वगैरे होते, ती होते. त्यामुळे साधारण याच्यामध्ये जर आपण टाइम फ्रेम बघितला तर पहिली स्टेप जी किमो रेडिएशनची आहे ती साधारण 6 ते 8 आठवडे चालते. त्याच्यानंतर एक 6 आठवड्यासाठी आपल्याला ब्रेक घ्यावा लागतो, कारण किमो रेडिएशनला काम करायला तेवढा वेळ लागतो. आणि त्याच्यानंतर सर्जरी नंतर 1 महिनाभर जातो, आणि नंतर जी किमोथेरपी लागते ती 3 ते 4 महिने चालते. त्यामुळं सगळं जर व्यवस्थितपणे आपण करायला गेलो तर साधारण 6 ते 8 महिन्याचा ट्रीटमेंट कालावधी आपल्याला ह्याच्यामध्ये एक्सपेक्टेड आहे. त्यामुळं बऱ्याच वेळेला पेशंट लोकांना गैरसमज असतो की पटकन 2 दिवसामध्ये याची ट्रीटमेंट होईल आणि ते घाई करतात ट्रीटमेंट करण्यासाठी. तर त्या घाईमध्ये चुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता फार दाट असते. त्यामुळे थोडंसं याच्यामध्ये पेशन्स ठेवणं अतिशय गरजेचं आहे, की ज्याच्यातून अतिशय सुंदर रिझल्ट आपल्याला मिळू शकतात. सर, ह्या आजारामधील जे हे आहेत उपचार पद्धती, किमोथेरपी, रेडिएशन, ह्या आजाराबद्दल जनसामान्य लोकांमध्ये काही गैरसमज असतात, समज असतात, त्याबद्दल तुम्ही काही डिटेल पद्धती काही सांगू शकता का? मी आता जसं मी आधी सांगितलं की आपल्याला सुरुवातीला किमोथेरपी आणि रेडिएशन लागणार, तर याच्यामध्ये किमोथेरपी ही गोळ्यांच्या स्वरूपामध्ये असते, आणि रेडिएशन म्हणजे एक CT स्कॅन सारखं दिसणारं मशीन असतं की ज्याच्यामध्ये रोज 5 ते 10 मिनिटं पेशंटला झोपवलं जातं, आणि जो अफेक्टेड एरिया आहे रेक्टम, तर त्याला स्ट्रॉंग एक्सरेज दिले जातात. आणि ही OPD बेसिसवरती होणारी ट्रीटमेंट आहे, याला ऍडमिशनची काही गरज नसते. रोज 5 ते 10 मिनिटं आपल्याला रेडिएशनच्या डिपार्टमेंटला जायला लागतं, आणि साधारण हे दर आठवड्यामध्ये 5 दिवस चालतं. असे 4 ते 5 आठवडे होतं. आता याच्यामध्ये खूप सारे बारकावे आहेत, ते आज आपण डिस्कस करण्याची गरज नाहीये, पण हे ढोबळमानानं अशा पद्धतीनं किमो रेडिएशन चालतं. याच्यामध्ये खूप मोठे साईड इफेक्ट पेशंटला एक्सपेक्टेड नाहीये. थोडंफार लघवीला जळजळणं किंवा संडासला बघणं एवढ्या गोष्टी होऊ शकतात. आणि याच्यानंतर जे आपण 6 आठवडे थांबतो त्याच्यानंतर सर्जरीचा टप्पा येतो. तर सर्जरी ही कन्व्हेन्शनली किंवा पूर्वापार आपण ओपन सर्जरी करत होतो, की ज्याच्यामध्ये जो गुदाशय आहे ते काढायचं आणि उरलेलं जे वरचं मोठं आतडं आहे ते खाली जाऊन गुदद्वाराला अटॅच करायचं. तर आता हीच पद्धत अजून जास्त चांगल्या पद्धतीने आपण करतो, की ज्याच्यामध्ये छोट्या छोट्या दुर्बिणीच्या साह्यानं आपण ऑपरेशन करू शकतो, की ज्याला लॅप्रोस्कोपिक किंवा रोबोटिक अप्रोच म्हणतो, की ज्याच्याने वण छोटे छोटे येतात. त्यानंतर पेशंटची रिकव्हरी फार फास्ट होते, आणि ओव्हरऑल जे आउटकम्स आहेत ते जास्त चांगले असतात पेशंटचे. आणि यानंतर लागते किमोथेरपी. तर ही किमोथेरपी जी असते ती जी साधारण 3 ते 4 महिने चालणार आहे, ती आपल्याला सलाईन मधून करावी लागते, की ज्याला साधारण 1-2 दिवसाचं ऍडमिशन लागू शकतं. दर 2 आठवड्याला त्याची सायकल्स येतात. यामध्ये थोडेफार हलके फुलके साईड इफेक्ट्स होणं अपेक्षित आहे, जसं की हलकी फुलकी मळमळ होणं, उलट्या होणं किंवा भूक मंदावणं. पण हे युजली बेअरेबल साईड इफेक्ट्स असतात, आणि मेजॉरिटी पेशंट व्यवस्थितपणे सहन करतात.
आणि मोठे साईड इफेक्ट्स आजच्या घडीला युजली होत नाहीत, कारण त्याला जी लागणारी सपोर्ट सिस्टीम आहे किंवा मेडिसिन्स आहेत ती इतकी जास्त अद्ययावत आहे की त्याच्यामुळे मेजॉरिटी पेशंट व्यवस्थितपणे किमोथेरपी सहन करू शकतात. आता कसं असतं की जी प्रायमरी सर्जरी आहे त्यावेळेला काही वेळेला आम्हाला एक टेम्पररी डायव्हर्जन करावं लागतं. म्हणजे कसं की आपण जो जोड देतो मोठ्या आतड्याचा गुदद्वाराला, तो जोड कमकुवत असतो. त्या जोडाला आपण फंक्शनल होण्यासाठी अलाव करू शकत नाही, म्हणजे तिथून संडास व्हावी अशी आपली इच्छा नसते. तर त्यामुळे आपण त्याच्या अलीकडचा जो मोठ्या आतड्याचा हिस्सा आहे तो इथे स्किनवरती एक छोटंसं भोक करून त्याच्यावरती बाहेर आणतो आणि त्याच्यावर एक खास बॅग लावतो, प्लास्टिकची बॅग, की ज्याला आम्ही स्टोमा बॅग म्हणतो. तर या प्रोसिजरला कोलॉस्टॉमी म्हणतात आणि काही कालावधीसाठी 4 महिने, 5 महिने, 6 महिने त्याच्यातून संडास बाहेर येते आणि जेणेकरून ही संडास जी आहे ती पुढे जात नाही आणि त्याच्यामुळे पेशंटचं जे ऑपरेशनच्या दरम्यानची जी सेफ्टी आहे ती वाढते. मग एकदा पूर्ण ट्रीटमेंट संपली की त्याच्यानंतर आपण एक छोटंसं ऑपरेशन करून ही जी स्टोमा बाहेर आणलेला आहे त्याला आतमध्ये टाकू शकतो, की जेणेकरून पेशंट नॉर्मलरित्या संडासाच्या वाटेनं संडास पास करतो. तर ह्याबद्दल बऱ्याच वेळेला जनमानसांमध्ये गैरसमजुती असतात आणि बऱ्याच वेळेला आम्ही बघितलंय की रेक्टल कॅन्सरचे जे पेशंट्स आहेत त्यांना असं वाटतं की हा स्टोमा लागला म्हणजे हा परमनंट स्टोमा आहे आणि त्याच्यामुळं आम्ही असंही बघितलंय की पेशंट लोक ट्रीटमेंट घेण्यापासून परावृत्त होतात आणि डिफॉल्ट होतात. तर ही अतिशय महत्वाची बाब आहे की जी जनसामान्यांना माहित असणं गरजेचं आहे की मेजॉरिटी वेळेला हे परमनंट स्टोमा नसतात, हे टेम्पररी स्टोमा आहेत की साधारण 4 ते 6 महिन्यांमध्ये आपण त्याला रिव्हर्स करू शकतो. पण क्वचित प्रसंगी जर संडासाची झडप इन्व्हॉल्व्ह झालेली असेल आणि तो स्नायू इन्व्हॉल्व्ह झालेला असेल तर आपल्याला दुसरा काही पर्याय नाही, मात्र ती संडासाची झडप काढायला पाहिजे आणि इन दॅट केस पेशंटला परमनंट स्टोमा येतो. पण असेही खूप सारे पेशंट्स वर्षानुवर्ष आमच्या ओपीडीमध्ये फॉलोअप करत आहेत की ज्याच्यामध्ये परमनंट स्टोमा घेऊन ते फिरत असतात आणि ते अतिशय सुंदररित्या त्याला कॅरी करतात, काहीही प्रॉब्लेम येत नाही आणि ही अतिशय सोपी गोष्ट आहे मॅनेज करायला. इव्हन ओपीडीत बसलेल्या पेशंटला समजतही नाही की बाजूच्याला स्टोमा आहे, नॉर्मल कपड्यांच्या आतमध्ये ती बॅग लपून जाते आणि त्याला त्याची काळजी घरच्या घरी घेणं अतिशय सोपं आहे. त्यामुळे त्याचा अवाजवी बाहू बाळगावा असं मला वाटत नाही. म्हणजे रुग्ण स्वतः ते स्टोमा बॅग करू शकतात, इव्हन रुग्णाचे नातेवाईकही करू शकतात. आणि बऱ्याच वेळेला अजून एक गैरसमज आम्हाला दिसतो सामान्य जनांच्यातला की बऱ्याच वेळेला लोक आग्रह धरतात की सुरुवातीला ऑपरेशन करा. आणि त्यामुळं सुरुवातीला ऑपरेशन जर केलं आपण तर ह्याच्यामध्ये आजार परत येण्याची रिस्क जास्त असते. त्याच पद्धतीनं संडासाची झडप वाचवता येण्याची जी आपली शक्यता आहे ती कमी होते. त्यामुळे आजकाल मेजॉरिटी रेक्टल कॅन्सर्स मध्ये आम्ही किमो रेडिएशन देतो आणि मगच ऑपरेशन करतो की जेणेकरून आजार परत याची रिस्क खूप कमी होते आणि संडासाची झडप जी परमनंटली आपल्याला वाचवायची आहे त्याची शक्यता ही आपली वाढते. सर, ह्या गुदद्वाराच्या कर्करोगामध्ये काही अर्ली डिटेक्शनसाठी काही पद्धती आहेत का की कसं जाणून घेतलं पाहिजे? आता ह्याच्यामध्ये कसं आहे की याला आपण कॅन्सर स्क्रीनिंग म्हणतो. म्हणजे मेजॉरिटी पेशंट्स काही ना काहीतरी लक्षण आल्यावर डॉक्टरांकडे जातात. म्हणजे काहीतरी ब्लिडिंग व्हायला पाहिजे किंवा कॉन्स्टिपेशन व्हायला पाहिजे तेव्हा डॉक्टरांकडे जातात. पण दुर्दैवानं मेजॉरिटी वेळेला जोपर्यंत लक्षणं येतात तोपर्यंत हा स्टेज 3 मध्ये पोहोचलेला असतो. आता स्टेज 1-2 मध्ये जर आपल्याला त्याला पकडायचं असेल किंवा अर्ली स्टेज मध्ये पकडायचं असेल तर लक्षणं येण्याच्या आधी आपल्याला काही तपासण्या करणं गरजेचं असतं की ज्याला आपण कोलोनोस्कोपिक स्क्रीनिंग म्हणतो. आता ही जी मेथोडॉलॉजी आहे ती पाश्चात्य देशांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर राबवली जाते कारण तिथं सरकार त्यांच्यासाठी खर्च करतं. पण दुर्दैवानं आपल्याकडे तशी काही सुविधा नाहीये, त्यामुळं आपल्याला ऑपॉर्च्युनिस्टिक स्क्रीनिंग वरती भर द्यायला लागतो. तर ह्याच्यामध्ये जनरल रेकमेंडेशन असं आहे की ज्या माणसाला आज काही गुदद्वाराच्या कॅन्सर किंवा गुदाशयाच्या कॅन्सर स्पेसिफिक लक्षण नाहीये अशा माणसांना वयाच्या 50 नंतर दर 10 वर्षातून एकदा कोलोनोस्कोपिक करून घेणं हे अतिशय योग्य टूल आहे. याच्यामध्ये कसं आहे की बऱ्याच वेळेला आपण प्री कॅन्सरस अवस्थेमध्ये त्याला पकडू शकतो की जो एक छोटासा कोंब असतो आणि त्यावेळेला त्याला आपण कोलोनोस्कोपिकलीच काढू शकतो की जेणेकरून भविष्यात मोठ्या ट्रीटमेंटची गरज लागत आणि वेळोवारी त्याचा निपटारा झाल्यामुळं कॅन्सर उद्भवतच नाही. त्यामुळे ह्याला कॅन्सर स्क्रीनिंग असं म्हणतात आणि याच्यासाठी कोलोनोस्कोपी दर 10 वर्षानंतर करणं गरजेचं आहे वयाच्या 50 नंतर. अशा केसेसमध्ये सर सर्व्हायव्हल रेट काय असू शकतो? हो, कसं आहे की कॅन्सरच्या दुनियेमध्ये हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की ज्याच्या भोवती सगळी ट्रीटमेंट फिरते की क्युअर रेट्स काय, सर्व्हायव्हल काय, संपूर्ण बरं होण्याची शक्यता काय. तर आता सर्व्हायव्हल हे जे आहे ना हे दुर्दैवानं आपल्या क्षेत्रामध्ये प्रॉमिस नाही करता येत. 0 किंवा 100 मध्ये आपण याचं उत्तर देऊ शकत नाही. पण ज्या स्टेजेस असतात त्या स्टेजेसनुसार आपण त्याचं उत्तर देऊ शकतो. म्हणजे कसं की स्टेज 1 किंवा स्टेज 2 की ज्याच्यामध्ये अतिशय सुरुवातीच्या अवस्थेतला एक छोट्याशा कोंबासारखा रेक्टल कॅन्सर असतो
आणि त्यावेळेला त्याची जर आपण योग्य वेळेवारी ट्रीटमेंट करू शकलो तर याच्यातून बरं होण्याची शक्यता आहे ती 85 ते 90% असते, की ज्याच्यामध्ये संपूर्ण आजार बरा होतो आणि आजार परत येत नाही. पण ही शक्यता जसा स्टेज 3 मध्ये आजार जाईल तशी कमी होते. म्हणजे स्टेज 3 म्हणजे रेक्टम मध्ये आहे आणि आजूबाजूची अवधानही वाढलेली आहे, तर याच्यामध्ये साधारण ही शक्यता थोडीशी कमी होऊन 65% खाली येते. आणि स्टेज 4 मध्ये किती स्टेज 4 आहे, म्हणजे किती पसरलेला आहे, लिमिटेड आहे का खंडोखंडी पसरला आहे, ज्याला आपण डिफ्यूज स्टेज 4 म्हणतो, याच्यावर अवलंबून असतं की समोर बसलेला पेशंट संपूर्ण बरा होणार का नाही होणार. लिमिटेड स्टेज मध्ये सुद्धा साधारण 30 ते 40% पेशंट ठीक होऊ शकतात, पण जर खूप जास्त आजार पसरलेला असेल तर ह्याच्यातून संपूर्ण बरं होण्याची शक्यता नसते. मग त्यावेळेला आपली ट्रीटमेंटची उद्दिष्ट बदलतात आणि मग आपण त्यांचं आयुष्य वाढवण्यासाठी जे काय आयुष्य मिळेल ते थोडंसं सुखकारक ठेवण्यासाठी प्रयत्न करतो, ज्याला आपण पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट म्हणतो. ओके, तर त्यामुळं एक जनरल संदेश मला एवढाच द्यावासा वाटतो लोकांना की हा आजार संपूर्ण बरा करण्यालायक आहे. जर आपण व्यवस्थित वेळेवारी जर ह्याचं निदान केलं तर हा व्यवस्थितपणे बरा होऊ शकतो. फक्त याला जी लागणारी ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या पद्धतींचा वापर करायला लागतो आणि त्याची सांगड योग्य रीतीने घालणं आणि त्याचा सिक्वेन्स योग्य ठेवणं अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळं जर अशा पद्धतीची लक्षणं कोणाला असतील तर तुम्ही अवश्य जवळपासच्या तज्ञ लोकांचा सल्ला घ्या आणि याच्यामध्ये सिम्बायसिस हॉस्पिटल तुम्हाला नेहमीच मदत करत राहील असं मला वाटतं. धन्यवाद सर, खूप छान तुम्ही आज सविस्तर माहिती दिली आहे गुदद्वाराच्या कॅन्सर बद्दल. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.